शेतकरी कुटुंबातील मुलाचे लग्न जुळवण्याच्या नावाखाली मोठी फसवणूक करणाऱ्या टोळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। नाशिक आणि सोलापूर मधील दलालांच्या संगनमतातून एका शेतकरी तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील 24 वर्षीय विशाल धावणे याच्यासाठी वधू शोधताना हा प्रकार घडला। सोलापूर मधील दलालाने नाशिक मधील टोळीशी संपर्क साधून लग्न ठरवल्याचे नाटक रचले। संबंधित महिला अविवाहित असल्याचे सांगण्यात आले। या व्यवहारात दलालांना 50,000 रुपये आणि वधूचे वडील म्हणून पुढे आलेल्या व्यक्तीला तब्बल 2,50,000 रुपये देण्यात आले। 7 जून रोजी नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील कसबेवणी येथे मंदिरात विवाहही पार पडला। मात्र लग्नानंतर काही वेळातच वधू अचानक गायब झाली। चौकशीत ती महिला आधीच विवाहित असून तिला 3 मुले असल्याचे समोर आले आहे। फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली। या प्रकरणी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून मुख्य संशयित महिलेला अटक करण्यात आली आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।